राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कृषी खातं हे ओसाड गावची पाटील असल्याचं सांगत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची एका अर्थानं जणू काही थट्टाच केली असल्याचं पाहायला मिळालं. कृषी मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे झालेल्या वादावर पडदा पडतो ना पडतो तेच आता त्यांचाच कायद्याचं न्यायमंडळ असलेल्या विधान भवनात मोबाईलवर चक्क जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर ट्विट केला. मंत्री कोकाटे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय की वरच्या सभागृहाचं कामकाज सुरू असताना मी खालील सभागृहाचं कामकाज कसं सुरू आहे हे मोबाईलवर बघत होतो, तेव्हा त्या जंगली रमीची जाहिरात आली आणि मी स्किप करत असताना तो व्हिडिओ आला. पाहुयात नेमकं काय म्हणाले ते. रमी मी खेळतच नव्हतो. पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी यूट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन तो गेम. तो गेम मी स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनातील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यभरातून टीकेची झोड उठवली. मागील काही दिवसापासून माणिकराव कोकाटे हे आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. जणू काही ते शेतकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेत असल्याचा घणाघात देखील विरोधी पक्षाकडून केला जातोय. मात्र कृषी साहेब, आपण एका जबाबदारीच्या पदावर आहात. राज्यातील शेतकरी जनतेच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणकारी निर्णयासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेनं विधानसभेत पाठवलं. याचा विसर पडला की काय? आणि तुम्ही जर जाहिरात आली म्हणून व्हिडिओ आला असं म्हणत असाल तर मग आम्ही म्हणतो वीज नाही म्हणून पीक गेलं, असा संतप्त सवाल आता राज्यातील शेतकरी वर्गातून विचारला जातो. त्यामुळे आता तरी कृषी मंत्री हे यातून बोध घेऊन शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य टाळणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.